आहे लोकांनी दाखवून दिलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला लोकांना विषय नवीन होता, त्यामुळे खरा वाटला. ते चुकीचं नॅरेटिव्ह लोकांनी विधानसभेत बदललं, मग बिहारमध्ये बदललं, मग दिल्लीमध्ये बदललं, जिल्हा नगरपालिकांमध्ये बदललं, महानगरपालिकेमध्ये बदललं, झेडपीमध्ये बदललं. त्यामुळे अशा प्रकारे आपण संविधान बदलणार आहे अशा चुकीचं नॅरेटिव्ह पासून आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला घाबरवतो आणि आपल्या देशाची प्रतिमा बिघडवतो. हे अशा प्रकारच्या सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना आपण आपल्याच देशाची प्रतिमा बिघडवतो. त्याला कळतं मेजॉरिटी आल्यामुळं खासदारांची प्रत्येक वेळेला हे सांगितलं जातं. असं भविष्यात काय होऊ शकतो? संविधान बदलू शकतो कोणीही सरकार आलं तर? कुठलंही सरकार संविधान बदलू शकत नाही. संविधानामध्ये दुरुस्त्या करता येतात. त्या आता इंदिरा गांधींनी पण, स्वर्गीय इंदिरा गांधींनी पण केल्या. त्या दुरुस्त्या थोड्या त्यांनी भयानक केल्या. 75 ते 77 त्यांनी लोकशाहीची गळचिपी करून आणीबाणी आणली. 20 लाख लोक पत्रकारांसहित, सामाजिक कार्यकर्त्यांसहित 20 लाख रुपये 19 मध्ये जेलमध्ये. त्यांनी लोकांनी निवडून दिलेली सरकार बदलण्याचा बदल केला की ज्यामुळे 80ला ज्यावेळेला त्या पंतप्रधान झाल्या त्यावेळेला रांगेने त्यांनी लोकनियुक्त राज्य बरखास्त केले. आता असे बदल चुकीचे असले तरी त्याच्या वेळेला होतात, पण मूळ संविधानाचा जे आणीबाणी आणता येते हे नंतर मोरारजी देसाईंचं सरकार आलं तर बदललं गेलं. पण चांगल्या दुरुस्त्या पण आल्या. आता म्हटल्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या मागासांना 10% आरक्षण आहे नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये. त्यामुळे मूळ गाभा जो आहे त्याला इथॉस त्या आत्म्यावर, ज्या इथॉसवर बाकी संविधान लिहिलं. संविधान हे नियम आहेत आणि त्या नियमात दुरुस्ती करता येते. नियम ज्याच्या आधारे आहेत तो इथॉस, तो आत्मा, तो काय आहे तर धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्म समभाव. याच्यातला सर्व धर्म समभावामध्ये जो धर्म म्हणजे पूजा पद्धती नाही तरी कळायला सोपं म्हणून हिंदू धर्म हा या देशामध्ये मेजॉरिटी संख्येने असूनही त्यांनी सगळ्या धर्मांना त्यांच्या पूजा पद्धतीला रिस्पेक्ट दिला पाहिजे. पण म्हणून त्यांनी स्वतःच्या धर्माबद्दल, स्वतःच्या पूजाबद्दल न्यूनगंड बाळगणं आणि न्यूनगंड बाळगण्यासाठी इतरांनी त्याच्यावर आक्रमण करणं त्याला सर्वधर्मसमभाव म्हणतच नाही. पण मूळ गाभा सर्वधर्मसमभाव जो आपल्या हिंदू विचारामध्येच आहे. हिंदू विचारामध्ये प्रत्येकाला उपासना पद्धतीशी न जोडता उपासना पद्धती ही त्याचा आतून येणारा आवाज आणि देश माझा, भूमी माझी, देशासाठी बोलू याला देशाचं एकात्मतेची केली म्हणतात. तुझ्या पद्धतीची जोडणं आहे. त्यामुळे हिंदू माणूस शंकराला मानणारी हिंदू आणि कोणी देव न मानणारी, देवळात जाणारा हिंदू आणि बायकोला म्हणतो तू देवळात जाऊ नये, मी काही देवळात जाणार नाही असं म्हणणाराही हिंदू. इतकी व्यापक हिंदू विचाराची उपासना पद्धतीने त्याची कल्पना आहे. देशाशी एकनिष्ठ आणि त्यामुळे मला असं वाटतं गल्लत खूप चाललेली ती नीट केली पाहिजे. राज्यात झालेल्या आता नगर परिषद असतील, महापालिका निवडणूक असतील, भाजपला पक्ष म्हणून